मुलुंडमध्ये आज पहाटे एका BMW कारने भरधाव वेगाने शिडीवर चढून बॅनर लावणाऱ्या 2 गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना उडवले. यात प्रीतम थोरात या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटील हा कार्यकर्ता गंभीर जखमी आहे. तर या प्रकरणी काही तासातच पळून गेलेल्या शक्ती अलगच्या गाडीचा शोध पोलिसांनी घेतला. मुलुंड कॉलनी परिसरात जिथे शक्ती राहतो तिथून पोलिसांनी BMW कार ताब्यात घेतली, पण शक्ती हा दुचाकी घेऊन फरार झाला होता. 8 पथकांच्या मदतीने अखेर पोलिसांनी खारघर येथून शक्तीला अटक केली आहे. त्याची मेडिकल तपासणी आणि चौकशी सध्या सुरू आहे. मुलुंड ईस्ट मध्ये आज सकाळी पहाटे 4च्या दरम्यान मंडळाचे 2 कार्यकर्ते एका सीडीवर चढून काही कमानीचं काम करत होते. या दरम्यान एक गाडी त्या ठिकाणी रस्त्याने जात असताना एका कोपऱ्याला त्याचा धक्का लागला, डॅश लागला आणि त्यामध्ये ते सीडीवरून दोघे खाली पडले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे, दुर्दैवी मृत्यू आहे आणि दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. यामध्ये आम्ही 2 सापमधून वेगवेगळ्या टीम तयार केल्या आणि आरोपीच्या सुरुवातीला गाडीचा शोध घेण्यात आला. त्या गाडीचा शोध आम्हाला लवकर लागला. नंतर पुन्हा आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीचा शोध घेऊन आम्ही त्याला नवी मुंबईतून ताब्यात घेतलेला आहे. आता पुढील तपास नवगड पोलीस स्टेशन इथे करत आहे. नाव काय, बॅकग्राऊंड काय करतो आणि एवढ्या सकाळी कुठे आरोपीचं सध्या आम्ही त्या ताब्यात घेतल्याबरोबर त्याला मेडिकलला पाठवलेलं, त्याचं पूर्ण डिटेल इन्क्वायरी करणं बाकी आहे. परंतु त्याचं नाव शक्ती अलग आहे, 32 वर्ष वयाचा हा तरुण आहे. गाडी त्याच्या स्वतःच्याच नावावर आहे. बाकी आणखी इन्फॉर्मेशन त्याच्याकडे बाकी आहे. जे आणखी नवीन काही माहिती भेटेल आम्ही आपल्याला देऊ. थँक्यू. काही नशा वगैरे केलेला होता असं काय आलं? आम्ही त्याला आता मेडिकलला पाठवलेलं आहे. मेडिकलमधून त्याचे ब्लड सॅम्पल वगैरे सर्व कलेक्ट करून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवू आणि त्यामध्ये जे रिझल्ट आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई.